माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले. पहिला कधी आलो तर आता लक्षात नाही, पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील. आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो. आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होता. तसं मी विश्वमर्जींना बोललो पण होतं की मला यायचंय, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही, आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला. माझं मत आहे, प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही. मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याचे जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते. महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का, आपण जिंकलो कसं, आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसा. याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवाने एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी असते. पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा, योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थिसिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही, एक अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जात आहे हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज मला काढून घेतलाय. राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय. राजभवनवरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय, आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम, तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात, अमावस्येचा मुहूर्त का घेतात, अजूनही दावा का केला जात नाही, हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला, कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारा पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोयस.